नमस्कार. S27 लाईव्ह मध्ये आपले स्वागत. बहुजन विकास आघाडी मार्फत वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी वॉर्ड क्रमांक 8, 18, 19, 20 आणि 27 मधून इच्छुक उमेदवारांचे अर्ज नोंदणी प्रक्रिया काल दिनांक 16 डिसेंबर रोजी गोलानी नाका येथे पार पडली. यावेळी इच्छुक उमेदवारांची एकच गर्दी पाहावयास मिळाली. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असल्याने प्रत्येक पक्षाकडे इच्छुक उमेदवारांनी गर्दी केली आहे. तर महिला आरक्षणामुळे सर्वांच्या इच्छेवर पाणी फेरले गेले. त्यामुळे सर्वांनी आपापल्या पत्नीचे कार्ड पुढे केले आहे. त्यामुळे त्यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. बहुजन विकास आघाडीचे लोकनेते हितेंद्र ठाकूर हे कोणाला तिकीट देऊन निवडणुकीसाठी उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. धन्यवाद. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. वसई विरार शहर महानगरपालिका जी आता जाहीर झालेली आहे आणि त्या अनुषंगाने बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची प्रभाग क्रमांक 8, 18, 19, 20 आणि 27 अशा सगळ्या इच्छुक उमेदवारांची आज आम्ही ती बैठक बोलवली होती. आणि ह्या बैठकीमध्ये ज्या ज्या इच्छुक उमेदवारांना आपलं उमेदवारी अर्ज भरण्याची इच्छा आहे अशा सर्व लोकांना सन्मानाने आम्ही आमंत्रित केलं होतं. आणि एक सांगायला खूप आनंद वाटतो की आता ज्या प्रकारे प्रतिसाद तिकीट मागणीसाठी इथे लाभलेला आहे हा अतिशय प्रचंड प्रमाणामध्ये इथे लोक आमचे कार्यकर्ते आले. या सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर प्रभाग क्रमांक 8 मध्ये 30 इच्छुक लोकांनी 4 विविध आरक्षणाच्या अनुषंगाने आपली उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पार्टीचा फॉर्म दिलेला आहे. त्याचप्रमाणे 18 प्रभागामध्ये 38 लोकांनी 4 जागांसाठी हे पक्षाचे फॉर्म गेलेले आहेत. त्याचप्रमाणे 19 मध्ये 34 लोकांनी, त्याचप्रमाणे 20 मध्ये 28 लोकांनी आणि 27 मध्ये 30 लोकांनी असे एकूण ह्या 20 जागांसाठी जवळपास 160 इच्छुकांनी पक्षाचे उमेदवारी अर्ज घेऊन गेलेला आहे. निश्चितच आमचे लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर आप्पा यांच्या नेतृत्वाखाली गेली 35 वर्ष बहुजन विकास आघाडीने वसई तालुक्यामध्ये हे विकासाचं राजकारण केलेलं आहे. लोकांना सोबत घेऊन राजकारण केलेलं आहे आणि एक गतिमान दिशा प्रामाणिकपणे देण्याचा जो प्रयत्न केला त्याच्यामध्ये रस्ते, पाणी, लाईट, इन्फ्रास्ट्रक्चर, त्याच्याप्रमाणे शालेय सुविधा असतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सामाजिक सलोखा ठेवून इथे प्रत्येक भारतातून आलेल्या इथे राहणाऱ्या व्यक्तीला सन्मानाने इथे प्रतिनिधित्व दिलं आणि त्याला सामावून घेतलं आणि कुठल्याही प्रकारचं मतभेद न करता त्यांना इथे सन्मानाने वागवलं. आणि हा जी भूमिका आप्पांची असते त्यामुळे ह्या मागच्या निवडणुकांमध्ये आपण बघितलं की महापौर असतील, इतर पदं असतील, नगरसेवक पदं आहेत, या सर्व जाती धर्माच्या लोकांना त्याचे समान पद्धतीने तिथे दिले गेले. आणि त्याच्यामुळे आपापल्या ज्या ज्या रिजन वाईज जे लोक इथे राहतात त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांचे सण असतील, उत्सव असतील, समारंभ असतील किंवा त्यांना ज्या येणाऱ्या अडचणी आहेत त्या प्रत्येक अडचणीमध्ये आप्पांनी त्याच्यावर परमानंट सोल्युशन दिलेलं आहे. त्याच्यामुळे बहुजन विकास आघाडीवर हा अतिशय विश्वास आणि प्रेम त्या सगळ्या लोकांचं, कार्यकर्त्यांचं असल्यामुळे बहुजन विकास आघाडीला प्राधान्याने इथे महत्त्व दिलं जाते. आणि सगळ्यांची इच्छा आहे की बहुजन विकास आघाडीचीच उमेदवारी आम्हाला मिळावी जेणेकरून आप्पांचं जे कणखर नेतृत्व आहे, सक्षम नेतृत्व आहे आणि विकासाची दिशा दूरदृष्टी ठेवून त्याच्यामध्ये त्यांनी जो आजपर्यंत संबंध ठेवलेला आहे त्या अनुषंगाने ही सगळी गर्दी झालेली आपण पाहतो. माझं मत स्पष्ट आहे की माननीय आमदार हितेंद्र ठाकूर, आमचे सुधीर ठाकूर आणि माजी आमदार राजेश पाटील या सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांची फौज त्यांच्या मागे उभी आहे. गेली आम्ही मागच्या विधानसभेपासून वसई विरार महानगरपालिकेमध्ये काम करताना सर्व समाजाला, सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन काम करतो. आमच्याकडे असा भेदभाव नाही मत की कुठल्याही व्यक्ती आमच्यापर्यंत पोहोचू शकते. आज 20 जागेकरता आमच्याकडे 108 इच्छुकांनी फॉर्म भरले. त्याच्यामध्ये आम्ही छाननी करू. हे सगळे रिपोर्ट आहेत माननीय आमदार हितेंद्र ठाकूर यांच्याकडे देऊ आम्ही, ज्यांनी इच्छुक आहेत त्यांनी. ह्याच्यानंतर जरी इच्छुक झालेले असले तरी आम्ही त्याच्या विभागामध्ये जाऊन, त्या गावात जाऊन, त्या प्रभागामध्ये जाऊन त्या इच्छुकांच्या बरोबर किती लोक आहेत त्यांचा सर्वे करू
आणि तो योग्य ते उमेदवाराला आम्ही दिलं जाईल. त्याच्यामध्ये सर्व समाजाला बरोबर घेऊन जाऊ. कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही अशा पद्धतीने आम्ही बहुजन विकास आघाडीचं काम करू. विजयाबद्दल 115 सीट आहेत. मागच्या टायमाला 109 होत्या, पण या टायमाला 110च्या पुढे जाऊ. आमच्या नगरसेवक जे आजी माजी नगरसेवक ज्यांनी चांगलं काम केलंय, ज्यांची लोकांची मागणी आहे की आम्हाला उमेदवार आमचे माजी नगरसेवक पाहिजे, तर आमची काय हरकत नाही. लोकांच्या मागणी आहे, आम्ही करणार नाही. आम्ही त्यांची गावात जाऊ, त्या प्रभागामध्ये जाऊ. ज्या ज्या नगरसेवकांनी काम केले त्या नगरसेवकांनी सांगितलं लोकांनी की आम्हाला एक नगरसेवक पाहिजे असेल तर आमची काही हरकत नाही. नवीन पण घेतले पाहिजे, जुने घेतले पाहिजे, अनुभवी घेतले पाहिजेत, सगळ्यांना सामावून घेतलं पाहिजे. त्यांची नाव घ्यायची पण गरज नाही. जे गेलं त्यांची नाव घ्यायची गरज नाही. मग हे बहुजन विकास आघाडीने केलेलं मोठं केलं त्यांना, ते गेलेत त्यांचं नाव घ्यायची आम्हाला गरज नाही वाटत, भासतच नाही. तिथे गेल्यामुळे आमचं नुकसान होणार आहे, आमचा त्याच्यामुळे फायदा होणार आहे. ज्याने घेतल्यात त्यांच्याकडे जे लोक नाही मग त्याचं इनकमिंग आउटकमिंग चालू आहे त्यांना भलो, त्यांना त्यांच्या शुभेच्छा. येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही ज्या ज्या प्रभागामध्ये काम करणार आहोत त्या प्रभागामध्ये चांगले उमेदवार देऊ. आमचे जे लोक आहेत जुने जाणते सर्व समाजाचे लोक आहेत, जास्त करून आमच्याकडे उत्तर भारतीय लोक खूप आहेत आमच्या विभागामध्ये. हा जो प्रभाग आहे म्हणजे 8, 18, 19, 20 आणि 27 या भागामध्ये खूप मोठा बहुजन समाज, उत्तर प्रदेश समाज आहे. त्या सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जाऊ आम्ही आणि त्यांनाही प्रतिनिधी देण्याचं काम आपले आमदार इथे चालू करतील, त्यात काही शंका नाही.